सुरुवात होते पहिलं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे दशरथ शेलका. स्ट्राईक वरती पाहतो आपण महेश लहांगे याला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मात्र शतरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती खणखणीत दणदणीत चौकार. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. पाहतोय नोमॅन स्टँड मध्ये चेंडू पडतोय. गॅप शोधले जात आहेत. पहिला चेंडू आपण बघितला इनफिल्डच्या वरून केला गेला, त्यानंतर व्ही शेप मध्ये दुसरा फटका केला गेलाय. आपण पाहतोय महेश लांगे जो एक चांगला खेळाडू आहे. आज त्याचं प्रमोशन केलंय सलामीला. आपण भरपूर वेळा त्याला तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावरती बघितलंय, मात्र आज सलामीला तो आलाय. दशरथ याचा हा चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळून काढला गेलाय, मात्र शतरक्षक आहे तिकडे खूप चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद. पहिला गडी बाद होतोय 6 या धावसंख्येवरती. तर सन्माननीय पद्मजी शेलका साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या व्यापक कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. दशरथ आपण पाहतोय पहिलं षटक हाताळतोय. यावेळेस पदपान मिस्टामिंग झालेला आहे. शतरक्षक धूरवरती आपण पाहतोय गोपाल धोदडे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील इथे झालेला आहे आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झालाय. नव्यानेला फलंदाज पाहतोय पण गणेश भरफ. 2 धावा आता पळून पूर्ण केलेल्या आहेत. दशरथ आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू थोडासा धूरवरती हाताळला गेलाय. खूप चांगली लाईन लेंथ. या अगोदरचे चेंडू जर आपण बघितले तर यष्टांच्या अगदी मध्ये हाताळले होते, मात्र हा चेंडू आपण बघितला तर ऑप्टमच्या थोडासा बाहेर हाताळला होता आणि पंचांच्या निर्णयावरती फलंदाज हे सहमत नाहीयेत. पंचांनी तिसऱ्या पंचांचा इशारा केलाय, रिव्ह्यू घेतलाय. दोन्ही संघासाठी एकच रिव्ह्यू असे लक्षात घ्यायचं आहे. आमचे तिसरे पंच विकास वळवी तिथे सज्ज आहेत. लक्षात घ्यायचं आहे फलंदाज बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एक रिव्ह्यू असेल, फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी एक रिव्ह्यू असेल, मात्र पंचांसाठी अनलिमिटेड रिव्ह्यू असेल. लक्षात घ्या. पंचांना जर वाटलं की हा क्रिटिकल डिसिजन आहे तर आपण रिव्ह्यू लगेच घेऊ शकता. आपल्याकडे अनलिमिटेड रिव्ह्यू आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पण पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला होता, मात्र गॅप शोधलाय गणेश याने. हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता.
पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग इथे केली जात आहे. संजयजी कोम यांचे आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवरती विकेट इथे मिळवली गेली. धावसंख्या आपण पाहतोय 13 असताना दुसरा गडी बाद झाला. षटकाची समाप्ती, पहिले षटक हे समाप्त झाले आणि धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. विकास कोम न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती पाहतो पण आकाश पागी आला. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी भावेश शिल्का. पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू शरीरावरती येऊन आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक इथे धाव मिळेल. भावेश आपल्या षटकातील दुसरं चेंडू घेऊन ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली खूप चांगला झेल इथे पकडला गेला. विकास कोम याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. इथे जर आपण बघितलं तर थोडीशी घाई केली जाते. फलंदाजाच्या माध्यमातून मोठे फटके मारण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये प्रयत्नामध्ये इथे फलंदाज आपली विकेट समोरच्या संघाला बहाल करतात मी तर म्हणेन. कारण आतापर्यंत 3 फलंदाज हे बाधून माघारी परतलेत. धावसंख्या 14 धावा या षटकातील चेंडू टाकून झाले 2-4. षटकाचा पण हा मॅच पाहतोय. खासदार चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. चंद्रकांत लोखंडे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आमच्या व्यापी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान एक निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या 14. ऑन साईडला फटका केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे 2, मात्र दोघांकडे संधी नाही आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार.
चला दुसरा चेंडू पाठवायचा आहे. पहिला मॅच करता नवीन चेंडू दिला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मॅच बॉल देखील आलाय तिकडे. आमचे सचिन धिंडा. सचिन बॉल चांगला आहे का? चला दुसरा चेंडू द्यायचा आहे. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे, पहिल्या इनिंगमध्ये किंवा दुसऱ्या इनिंगमध्ये जर चेंडू तिकडे मैदानाच्या बाहेर गेला आणि खराब झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, कारण आपल्याकडे जुना चेंडू उपलब्ध नाही आहे. पण बॅट चाल कसं एज लागले, चेंडू तो शॉट फाईन लेगला. फक्त एक सिंगल धाव आपण पाहतोय, जे गुड शॉटचे बॉल्स आपण पाहतोय, जे आपल्याला या स्पर्धेसाठी सन्माननीय दिनेशजी भुरे यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेत या स्पर्धेसाठी. बघा हा चेंडू कमी गतीचा हाताळलाय. चेंडू तो या निर्धाव षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. आपण पाहतो या स्पर्धेसाठी सन्माननीय दिनेश भोरे आणि रमेश मुकादम यांच्याकडून आपल्याला बॉल स्पॉन्सर केले गेले 4 दिवसासाठी. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जर आपण आला असाल तर आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. गौरव येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी. यानंतर इगल्स फुड्स नागले आणि गावदेवी फुड्स गोखिवरे अशा 2 संघादरम्यान मॅच असेल. तर दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. ऑन साइडला हा फटका देखील गेला, गॅप शोधलाय. चेंडू गोळीच्या वेगाने निघून जातो या सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केले आहे त्यांची नक्कीच नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. बघा पुन्हा एकदा दुर्कस मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे आपण पाहतो या चेंडूने हुलकावणी दिलेली आहे आणि या मैदानावरती आउटफील्ड जर बघितला तर फार वेगवान आहे. चेंडू जर गॅप मध्ये जर निघून गेला तर तो सीमारेषेच्या बाहेरच निघून जातो. आपण पाहतो या स्पर्धेसाठी सन्माननीय प्रवीश देवलीकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची सायकल स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर सनम धनंजय गवळी यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर शिवरामजी शेलका यांच्याकडून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर अनिलजी चव्हाण यांच्याकडून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी. त्यानंतर गंगारामजी हांडवा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. मात्र याच दरम्यान आपण पाहतो या गौरव याने एक वाईट चेंडू इथे हाताळला. एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी झालेली आहे. धावसंख्या थोडासा वेग घेत असताना 30 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या थोडी आपण जर बघितले तर डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना बघा लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तिकडे येतोय आणि खूप चांगले झेल, सहज सोप्पा झेल इथे पकडला जातोय. फलंदाज बाद.
आपण जो संघ पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीगरपाडा, ज्याने या सीझनमध्ये 2 ट्रॉफीज फटकावलेल्या आहेत. त्यानंतर गावदेवी बरफवाडा या संघाने मागच्या सीझनमध्ये एक ट्रॉफी फटकावली होती. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांनी ज्यांनी या ट्रॉफीज फटकावल्यात ते संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. यानंतर मॅच असेल इगल स्पोर्ट्स नागले आणि गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे, दोन्ही संघाचे संघनायक आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हरनंतर टॉस केला जाईल. 30 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विकेट आतापर्यंत आपण जर बघितलं तर 4 विकेट्स गमावल्यात. मनोज येतोय, मनोज चिपाट, न्यू बॅटर, स्ट्राईक वरती असेल. बघा वेगवान चेंडू इथे हाताला गेला होता, मात्र बॅट अँड बॉल हलकासा संपर्क झाला. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली जाते, ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. 31 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. चेंडू टाकून झालेत 4. एकदा चेंडू ऑन साईडला इथे खेळून आहे. मिड विकेट मध्ये आपण पाहतोय दशरथ शल्क आहे. फक्त एक सिंगल धावलं या चेंडूवरती. चेंडू टाकून झालेत 5. धावसंख्या या षटकामध्ये रोखली जाते. बघा पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते, मात्र त्यानंतर खूप चांगला कमबॅक गौरव या गोलंदाजाचा. ऑन साईडला फटका केला गेला. शतरक्षक भावेश आणि या दशरथ पोचू शकलेला नाही आहेत. चेंडू गॅप मध्ये निघून जातोय 4 धावन करता. षटकाची समाप्ती झालेल्या या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. 12ची सरासरी इथे राखली जाते या 3 षटकांमध्ये. चला पाणी घेऊन जायचं आहे. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी देवेंद्र ठाकरे. देवेंद्र याचा पहिला चेंडू झोन मध्ये हाताळला होता. स्लॉट मध्ये होता हा चेंडू आणि सरळ चेंडूला फ्लॉट मध्ये पाठवलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 42 या धावसंख्येवरती. 42 42 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. देवेंद्र ठाकरेचं स्वागत षटकाराने केलं जात आहे.
आपण गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स बरफवाडा या दोन संघादरम्यान इथे मॅच पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय शास्त्रीकरपाडा टीमनं. इथे क्षेत्ररक्षण करत असताना जास्त धावा इथे खर्च केल्या जात आहेत. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. बघा चेंडूला हुक केलाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय या ओव्हर मध्ये. बघा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 48 या धावसंख्येवरती. नक्कीच आपण शास्त्रीकरपाडा टीमकडे जर बघितलं तर ऑप्शन होते, भरपूर ऑप्शन होते. त्याच्यामधून आपण पाहतो एक गोपाल धोदडे, तर प्रवेश दादा देवलेकर आपल्यापासून रजा घेत असताना देवेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. राईट आर्म उर्ध विकेटचा मारा करत असताना पुन्हा एकदा चांगला फटका केलाय. ऋतेश शेलका येतो तिकडे आणि बघा ऋतेश कुठलीच चूक करत नाहीये. ते फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आकाश पागी बॅक टू द डगआउट. चांगली फलंदाजी केली आकाश पागी आणि मात्र तो बाद होऊन माघारी परतलाय. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 3 चेंडू बाकी राहिलेत. या 3 चेंडू नंतर लगेच टॉस केला जाईल. नव्याने फलंदाज राकेश येतोय. राकेश कोम. ऑफसाईडला इथे फटका केला जातो. गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू थांबणार नाहीये कारण आउटफील्ड फार वेगवान आहे मैदानावरती. तुम्ही चेंडूला जर गॅप मध्ये जर टाकला ना तर चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल आणि तो गेला देखील. चौकार आलाय. या चौकाराची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 52 या धावसंख्येवरती. 52 52 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा बॅटचा एज लागलं होतं आणि तिकडे क्षेत्ररक्षक होता पॉइंट मध्ये, कव्हर पॉइंट मध्ये खूप चांगला झेल पकडलाय. राकेश कोम हा फलंदाज देखील बादून माघारी परततोय. 52 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. नितेश येतोय न्यू बॅटर. आज बरफवाडा टीम न्यू जर्सी मध्ये पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा बॉल. लॉगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक सहज सोपा झेल इथे पकडला गेला. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो इथे लागलेली आहे ती म्हणजे 52 धावा आणि 53 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. सनम आपल्यापासून रजा घेतोय. सनम धनंजय गवळी, अण्णा गवळी यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून. चला कॅप्टन यायचं आहे. कॅप्टन टॉस केला जाईल.
चला कॅप्टन या. चला आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी अरुणजी वळवी यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस करणार आहोत. चला कॅप्टन या लवकर. चला आपण टॉस करतोय. अरुण दादा वळवी जे आमचे ओमसागर ब्राह्मणगाव संघाचे स्पॉन्सर आहेत, एक खंदे समर्थक, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापासा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय इगल्स फूड्स नागले. चला शुभेच्छा असतील, आपल्या देखील शुभेच्छा असतील. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 53 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिला चेंडू चुरकस पाडण्याचा प्रयत्न, बॉटम एज लागलं होतं. चेंडू आला होता शॉट फाईन लेगला, तिकडे चेंडूला फील्ड केला गेला. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. प्रति षटकामागे आपण पाहतोय जिंकण्यासाठी 13.25 ची सरासरी राखायची आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 13 धावा इथे कंप्लीट कराव्या लागतील. आपण पाहतोय ऋतेश शेलका आणि भावेश शेलका हे दोन फलंदाज मैदानाचे आहे. भावेश याचा आपण विचार केला तर लेदर क्रिकेटचे धडे तो गिरवतोय. लेदर क्रिकेटची प्रॅक्टिस देखील करतोय भावेश. बघा मनगटाच्या साहाय्याने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम इथे केलंय. भावेश शेलका आपण पाहतोय पद्मजी शेलका यांचे ते सुपुत्र आहेत आणि लेदर क्रिकेटचे धडे देखील तो गिरवतोय. आणि या सीझनमध्ये आपण जर बघितलं ना तर शाष्टीकरवाडा संघाचा खेळ देखील खूप चांगला राहिलाय. 2 ट्रॉफीज त्यांनी फटकावल्यात या सीझनमध्ये. विकास कोम आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन ऋतेश करता हा चेंडू गॅपमध्ये चेंडू नक्कीच खेळून काढला होता. मी तर कौतुक करेन त्या क्षेत्ररक्षकाचं, कारण त्यांनी चेंडू चांगल्या प्रकारे ते फील्ड केलेला आहे. कारण हा चेंडू जर गॅपमध्ये जर निघून गेला असताना तर 4 धावा मिळाल्या असत्या. कारण आउटफील्ड फार वेगवान आहे या मैदानावरती. कारण गॅपमध्ये जर चेंडू जर टाकले तर नक्कीच 4 धावा या नक्कीच मिळतील.
आणि तोच प्रयत्न होता ऋतेश शेलके याचा, मात्र एक धाव आलेली आहे. हा चेंडू इथे सोडून दिलाय, तुमच्या बाहेर निघून जाणार हा चेंडू आपण पाहतोय. पंचाने दोन्ही हात समांतर दाखवलेत. एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. चार धावा धाव फलकावरती या षटकातील. पुढचा चेंडू यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू येऊन यष्टांवरती आदळतोय. फलंदाज बाद. भावेश शिलका याची खेळी ही संपुष्टात आलेली आहे. मिस टायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. आणखीन एक चांगला झेल इथे पकडला जातोय. दशरथ शिलका याची देखील खेळी ही संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. रोहिदास येतोय. रोहिदास वाघात न्यू बॅटर. जोरकस मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील आपण पाहतोय हवेमध्ये होता, मात्र बॅटला हा चेंडू लागलेला नाही, शरीरावरती हा चेंडू लागलाय. नॉट आउट असेल आणि षटक संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 4, जे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 49 धावींची गरज आहे. ऋतेश शेलका याला आता विकेट करावतील, मोठे फटके मारावे लागतील हा मॅच जिंकण्यासाठी.
तर आणखीन एक विकेट्स त्याच्यावरती जिम्मेदारी होती, पूर्ण जिम्मेदारी होती. तो फलंदाज इथे बाद होऊन माघारी परतलाय, रुतेश शिलका. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ज्या ज्या संघांनी ट्रॉफीज फटकावलेल्या आहेत ते संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आणि सकाळच्या सत्रामध्ये हा पहिला मॅच आपण पाहतोय. गावदेवी शास्त्रीकरपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भरपपाडा, नंतर इगल स्पोर्ट्स नागले आणि गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे असा मॅच असेल. ऑन साईडला हा फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे बघा, गॅप शोधले जात नाहीयेत इथे, फक्त क्षेत्ररक्षकांना शोधलं जातं. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद झालेत. इथे आपण बघितलं की पहिल्या इनिंग मध्ये चेंडू फक्त गॅप मध्ये जात होते, इथे आपण बघतोय की क्षेत्ररक्षकाला शोधलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 4. तर आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे आलेला आहे. आपण पाहतोय थोडासा बॅकफूट वरती इथे टाकलं जात आहे. बघा आणखीन एक चांगलं चेंडू इथे हाताला जातोय. थोडंसं प्रेशराईज होताना दिसतोय शास्त्रीकरवाडा संघ, कारण भावेश आणि रुतेश आणि दशरथ हे फलंदाज बाद झाल्यानंतर अडचणीमध्ये सापडलाय शास्त्रीकरवाडा संघ. ऑन साईडला चेंडूला हुक केलाय बघा. यावेळेस कनेक्शन खूप चांगले झाले आणि गॅप मध्ये देखील हा चेंडू गेलाय. 6 धावा आल्यात. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचते म्हणजे 10. या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत 5. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा गॅप शोधता आलेला नाही बघा. संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र इथे गॅप शोधता आलेला नाहीये आणि फलंदाज इथे बाद होतोय. रोहिदास आपण स्ट्राईक वरती पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. अजूनही 43 धाबींची गरज आहे इथे. प्रति षटकामागे 21 धाबा पूर्ण कराव्या लागतील आणि त्याच्यासाठी मोठे फटके इथे मारावे लागतील. पण बरफवाडा संघाचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे. आपण पाहतोय कुठल्या प्रकारे त्यांनी झेल सोडलेला नाहीये आणि शास्त्रीकरपाडा संघ पाहतोय फक्त क्षेत्ररक्षकांना शोधून काढतोय, गॅप शोधता आलेल्या नाही आहेत. इकडे आपण पाहतोय प्रति षटकामागे 3 षटकार तरी ठोकावे लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. नव्यानं बॅट्समन विलास शिलका आलाय. शास्त्रीकरपाडा संघ अडचणीमध्ये इथे सापडलेला आहे.
अडचणीमध्ये येताना दिसतोय. यावेळेस बघा पुन्हा एकदा शतरक्षकाला शोधलं होतं, नशिबाची साथ मिळाली यावेळेस विलास शिलखा फलंदाजाला. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण बघितली तर 11, अजूनही 42 धावांची गरज आहे. बारा धावा धावफलकावरती. यावेळेस बघा मिसटायमिंग इथे देखील झालाय, मात्र शतरक्षकापासून चेंडू दूर. इतर कॉन्फिडंट फटके आपल्याला दिसत नाहीयेत. इथे कॉन्फिडंट फटके खेळावे लागतील. षटकार चौकारांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्यासाठी. काय ज्याच्यावरती भरोसा होता ते फलंदाज, भरोशाचे फलंदाज बाद झालेत. आपण ऋतेश, त्यानंतर भावेश, दशरथ आणि देवेंद्र असे फलंदाज इथे बाद झालेत. तर गुणाजी तांडेल यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अवलेज डायरेक्ट हिट झाला असता तर पर्यंत बाद होऊ शकला असता, मात्र डायरेक्ट हिट झालेला नाहीये आणि त्या 3 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. विनायक चिधिंडा ब्राह्मणगावचे पोलीस पाटील आपल्यापासून रजा घेत असताना ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झाली या स्पर्धेसाठी. तर सन्माननीय चंद्रकांतजी वळवी आणि साईनाथ रावते यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. चंद्रकांतजी वळवी यांच्याकडून आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे आणि त्यांचं आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. मात्र याच दरम्यान एक मोठा फटका देखील आलाय, षटकार ठोकलाय. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. आता मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. अजूनही 5 षटकार ठोकावे लागतील गोपाल धोदडे या फलंदाजाला. 6 चेंडू आणि 30 धावा. बघा या मैदानावरती षटकार मारणं तेवढं कठीण नाहीये आणि तेवढं सोपं देखील नाहीये. जर प्रयत्न केला तर होऊ शकतात, इथे प्रयत्न करावा लागेल. सहा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 30 धावा. पहिला चेंडू ते सोडून दिलाय गोपाल याने. बघा गोपालकडे संधी होती मोठा फटका खेळण्याची, कारण हा जर बॅटवरती चेंडू जर आला असता तर कदाचित पंचांनी 9 देखील चेंडू घोषित केला असता, कारण फुलटॉस चेंडू होता, कमरेच्या वरती होता आणि चेंडू बॅट्समनच्या जवळ आल्यानंतर थोडासा डीप झाला, लेग सोडून गेला, पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. 6 चेंडू 29 धावांची गरज. बघा संधी ही एकदाच मिळत असते, संधी ही पुन्हा पुन्हा येत नसते. नाही बघा इथे जे बॅट्समन अगोदर जे बाद झालेत त्यांना चर्चा करत असतील, कारण एका जर थांबला असता तर इथे नक्कीच मोठे फटके खेळण्याची संधी होती या षटकामध्ये, कारण एक नौखा गोलंदाज आपण पाहतोय या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि आता मॅच जिंकण्यासाठी
28 धाबींची गरज आहे. 5 चेंडू 28 धाबा. विलास शिल्का ज्याने एक षटकार ठोकलाय तो स्ट्राईक वरती आहे आणि त्याच्याकरता देखील एक निर्धाव चेंडू इथे हाताळला गेलाय. एखादं जर चांगला बॅट्समन बिग हिटर जर असता तर नक्कीच या षटकामध्ये धावा येऊ शकल्या असत्या. मात्र टेलेंडर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे फलंदाज बाद झालाय. बघा आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताळला जातोय. डॉट बॉल इथे येतोय. गती कमी आहे मात्र स्पिन देखील होताना पाहायला मिळतोय. फलंदाजाने चेंडू खेळणं थोडंसं कठीण झालं या षटकामध्ये देखील. 53 धावांचं टार्गेट होतं आणि टार्गेट पूर्ण करत असताना आपण पाहतोय थोडंसं बॅकफूट वरती इथं राहिलेलं आहे शाष्टीकरपडा टीम. बघा पटकन तर चांगला केला गेला मात्र या चेंडूवरती धावा मिळणार नाहीयेत आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स बरफवाडा या टीमनं या संघानं. हार्ड लक शाष्टीकरपडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स बरफवाडा. मॅन ऑफ द मॅच आकाश पागी, मॅन ऑफ द मॅच.